कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. सकाळचे 11 वाजलेत आणि सकाळी जे आहे ते आशूने मला ना हे एक काम लावलेलं ते म्हणजे त्याची सगळी खेळणी जी आहे ते भरून ठेवायची. त्याला ना आत्ता सध्या झोपवलेलं आहे, पण सकाळी त्याला खेळायला कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे त्याला ही सगळी खेळणी जी आहे ते खाली काढून दिली होती आणि तो मस्तपैकी या खेळण्यांसोबत खेळत होता. त्यानंतर बराच वेळ खेळल्यानंतर त्याला ना झोप आली होती. त्याच्यामुळे त्याला ना छान असं झोपवलं. आता म्हटलं की खेळणी सगळी जी आहे ते भरून ठेवावी. सकाळचा सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि मी जस्ट जे आहे ते आता मी माझ्या कामांना आलेली आहे. ते म्हणजे कपाटातल्या साड्या व्यवस्थित ठेवायचं. सगळ्या साड्या तर व्यवस्थित ठेवायच्याच आहेत, पण त्यासोबत ना माझ्याकडे आणखीन काही नवीन साड्या आहेत का त्या पण माझं बघायचं चालू होतं. म्हणजे ना आता थोड्याच दिवसांनी जे आहे ते मला माहेरी पण जायचं, त्याच्यामुळे ना तिथे पण एक कार्यक्रम आहे. त्यासाठी लागणाऱ्या साड्या ज्या आहेत ते मी म्हटलं की बाजूला काढून ठेवाव्यात. तशा तर मी 1-2 साड्या अशा फायनल केलेल्या आहेत, पण तरीही म्हटलं की मम्मींच्या साड्या जरा चेक कराव्यात. त्यांच्याकडे काही नवीन साड्या आहेत का त्या आपण बघाव्यात आणि त्यांच्या साड्या ज्या आहेत त्या मला पसंत पडतात का ते पण बघावं. कसं होतं ना की आपल्याकडे किती साड्या असल्या तरी आपल्याला नेहमी दुसऱ्यांच्या साड्या आवडतात. तसंच माझं काहीसं असतं. त्याच्यामुळे म्हटलं की मम्मींकडे बघाव्यात की नवीन नवीन साड्या आहेत की नाहीत. त्यांच्या पण एकदा क्रॉस चेक करून घ्याव्या, जेणेकरून आपल्याला कार्यक्रमाला छान अशी साडी नेसता येईल. मी तुमच्याशी आत्ता गप्पा मारत होते आणि जेव्हा मी एडिटिंगला बसले ना तेव्हा मला आठवलं की माझा माईक पूर्णपणे जो आहे तो खराब झालेला आहे आणि याच्यातून अजिबातच आवाज येत नाही आहे. खूप जास्त जे आहे ते माईक खराब झालेल्याचा आवाज येत होता. त्याच्यामुळे ना आता म्हटलं की मी हा जो पार्ट आहे तो व्हॉईस ओव्हरच करते. म्हणजे मी तुम्हाला हे सांगत होते की आज सकाळपासून तुम्हाला ना आशू कुठेच दिसला नसेल. त्याचं कारण असं की आज सकाळी तो लवकर उठला होता, कारण आज आशूच्या बाबांना पुन्हा एकदा ऑफिसला जायचं होतं. त्याच्यामुळे ते सकाळी लवकर उठले होते आणि त्यांना टिफिन करून द्यायचं होतं. त्याच्यामुळे मी पण लवकर उठले होते आणि मी उठले म्हणून आशू पण लगेचच जे आहे ते माझ्या मागून उठला. 5 वाजता जो आहे तो आज आशू उठला होता आणि त्याचं असं होतं की बाहेर ते खेळायला जायचं आहे म्हणून. पण त्याला काही आम्ही नेलं नाही. आमच्यासोबतच जो आहे तो छान असा तो घरामध्ये खेळत होता. त्याच्यानंतर आशूचे बाबा गेले आणि त्यानंतर तो इतका रडत होता की त्याला पण जे आहे ते त्यांच्यासोबत जायचं होतं. त्याच्यामुळे मम्मीने जे आहे त्याला बाहेर ते खेळायला नेलं होतं 6 वाजता. छान असा खेळून आला, नाश्ता वगैरे केला आणि आज लवकर झोपला. म्हणजे 9-9:30 वाजता जो आहे तो झोपी गेला होता. त्याच्यामुळे माझी सगळी कामं जी आहेत ती आज लवकर झाली आणि डिरेक्टली जो आहे तो 11:30-12 वाजताच उठला. त्याच्यानंतर त्याला जेवण केलं, म्हणजे खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्यानंतर मला एवढी जास्त सुस्ती आली होती, म्हणजे ना मला त्याच्यात अजिबातच स्टॅमिना नव्हता त्याच्यासोबत खेळायचं. त्याच्यानंतर मम्मीने जे आहे त्याला बाहेर नेलं आणि मी जे आहे ते 12:30-1 वाजल्यापासून झोपली होती. ते डिरेक्टली 3:30-4 वाजताच उठले. म्हणजे मला एवढी सुस्ती आली होती, खूप जास्त प्रमाणात जे आहे ते सुस्ती आली होती. त्याच्यामुळे ना आशूला दुपारी मम्मींनी काय खाऊ घातलं काही नाही हे मला काही माहीत नाही. त्यांच्याकडेच तो जो आहे तो दिवसभर होता आणि त्याच्यानंतर मी जेव्हा उठले ना 4 वाजता तेव्हा मम्मींनी आशूला जे आहे ते झोपी पण घातलं होतं. म्हणजे 3:30 वाजता तो झोपला आणि 5 वाजता जो आहे तो डिरेक्टली उठला आणि आत्ता जे आहे ते पुन्हा एकदा त्याला मी खाऊ पिऊ घातलं आणि बाहेर ते खेळायला पाठवलेलं आणि आत्ता 5:45 वाजले. मी स्वयंपाकाला लागलेली आहे. भाजी फोडणीला टाकलेली आहे. चपात्यांचं पीठ जे आहे ते भिजवलेलं आहे आणि भाताचा कुकर जे आहे ते लावलेला आहे आणि मम्मी आत्ता सांगून गेले की झाडाचे आंबे उतरवायचं काम चालू आहे म्हणून. आता मला पण जे आहे ते बघायचे की झाडाचे आंबे कसे उतरवतात म्हणून. आत्ता जो आहे तो पाड पण लागलेला आहे. त्याच्यामुळे ना सगळे जे आहे ते तिकडे गेले. तर म्हटलं की मी पण एवढा सगळा स्वयंपाक आवरते आणि पटकन तिकडे जाते. मी येईपर्यंत एवढे आंबे उतरवले होते. तशा तर या हिरव्या कैऱ्या आहेत, पण ना यांना आता नुकताच पाड लागलेलं आहे. त्याच्यामुळे ना यांना आम्ही आंबेच म्हणतो. भाऊजी झाडावरती चढलेत, अजून बरेचसे आंबे जे आहे ते उतरवायचं बाकी होतं. आता फक्त जे आहे ते निम्मं झाड जे आहे ते उतरवलेले आणि असं आहे ना भाऊजी तोडून देतात 1 बाय 1 आणि खाली मामा जे आहे ते असं पोत्याने जे आहे ते झेलतात, जेणेकरून आंब्यांना काही होऊ नये. वरून आंबा काढून खाली फेकला ना तर मग त्यांना मार बसतो आणि एका साईडनं जो आहे तो दबला जातो आणि त्याच्यामुळे ना आंबे खराब होतात. त्याच्यामुळे त्यांचं असं काहीसं जे आहे ते काम चालू होतं आणि मस्तपैकी जो आहे आता सनसेट झालेला आहे. आशू आणि मम्मी माझ्या आधी येऊन बसले होते. त्याच्यामुळे मला याला थोडासा जो आहे तो वेळ झाला आणि छान असं जो आहे तो सनसेट झालेलं आहे आणि आशू मला तेच दाखवत होता की याला काय म्हणतात म्हणून. छान असं भुईमुगाच्या रानामध्ये तो उभा राहिलेला आहे आणि मस्तपैकी जो आहे तो सनसेटचा आनंद घेतो आहे आणि एका साईडला जे आहे ते आमची चवळी पण होती आणि मोठं जे आहे ते नारळाचं झाड पण आहे आणि भरपूर सारे जे आहे ते नारळ पण लागलेत. मी इकडच्या साईडला जे आहे ते पहिल्यांदाच आलेले, याच्या आधी मी इकडे कधी आले नव्हते आणि आशूमुळे जे आहे ते मला इकडे यायला मिळालेले. आता कुठे फक्त निम्मा झाडाचे जे आहे ते आंबे उतरवलेले आहेत, अजून निम्मं झाड जे आहे ते तसंच बाकी आहे आणि याला ना अजून उतरवायचं नव्हतं. म्हणजे
3-4 दिवस तरी हे आंबे काही उतरवायचं अजून काम आलं नव्हतं. पण अचानक जे आहे ते वातावरण बदलते, मध्येच जे आहे ते ढगाळ वातावरण येते आणि जर पाऊस लागला तर मग हे सगळे आंबे जे आहेत ते खाली पडतील आणि खराब होतील. त्याच्यामुळे ना ती रिस्क नको, त्यासाठीच ना आधीच जे आहे ते आता आंबे जे आहेत ते उतरवायला घेतले, जेणेकरून पावसाचा मार जो आहे तो आंब्यांना बसणार नाही. आणि गावाकडचा पाऊस तर माहिती आहे, वादळी वाऱ्यासकट जो आहे तो पाऊस येतो आणि सगळं जे आहे ते नुकसान करून जातो. त्याच्यामुळे पण जे आहे ते आंबे आम्ही लवकर उतरवले. एका साईडला मस्तपैकी चिक्कूचं झाड आणि खूप सारे जे आहे ते चिक्कू लागले. पेरूचं पण झाड आहे, पण पेरू आत्ताशी जे आहे त्याला फुलकळी लागलेली आहे. त्याच्यामुळे त्याचे अजून पेरू असे म्हणावे एवढे मोठे झालेले नाही आहेत, पण चिक्कू बऱ्यापैकी जे आहे ते चांगले मोठे व्हायला लागले आणि थोड्याच दिवसात जे आहे ते पिकतील. पण मस्तपैकी जे आहे ते मी पहिल्यांदाच या रानामध्ये आले होते आणि छान असं सनसेटचा जो होता आनंद घेते. इकडचे बरेचसे जे आहे ते मला नारळाची झाडं बघायला मिळाली, तर याच्या आधी कधी असं माझं येणं झालं नव्हतं. चला, माझा घरी स्वयंपाक तसंच वाट बघतोय. म्हणजे मी जे आहे ते कुकर लावून आले होते आणि भाजी फोडणी टाकली होती. चपात्या अजून करणं बाकी होतं, पण म्हटलं की एवढं आंब्यांचं जे आहे ते बघून यावं कसे आंबे उतरवतात आणि कसे नाहीत ते. आणि तुम्ही बघू शकता की बरेचसे आंबे जे आहेत ते अजून झाडाचे बाकी आहेत उतरवायचं. पण आता म्हटलं की चला, जेवढं बघितलं तेवढं सफिशियंट आहे आणि तुम्हाला पण जेवढं दाखवायचं तेवढं मी दाखवलेले. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.